आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेलेला असते, तिथं काय सांगितलं असतंय, एखाद्याला कोणाला सांगितलेलं असतंय तुम्हाला वास्तुदोष आहे, कोणाला सांगितलेलं असतंय तुमच्या मागे करणीचा त्रास आहे, आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळं सांगितलेलं असतंय. पण आपण काय करतो, मग तीच डोक्यात घेऊन बसतो, देवरायला बाजूलाच, माझ्या मागे करणे, माझ्या मागे करणे. मग आता तुम्ही ज्याचं स्मरण करशील तीच तुमच्या जवळ येणार आहेत गोष्टी, पण आपण कधी त्याला विचारत नाही की नेमकं ही काय बाबा, आपल्या चुका आहेत, आपण जे बोलतो त्या विश्वास ठेवतो. आता जरी त्या गोष्टी असल्या नसल्या, जर तुम्ही महाराजांना शरण गेला, जर देव तुमच्या घरात आल्यानंतर त्या गोष्टी तिथं राहणार आहेत का? दत्त महाराज ज्या ठिकाणी जातील तिथं ब्रह्मराक्षसाला सुद्धा तिथं राहू शकत नाही, त्याला सुद्धा जावं लागते, त्याला सुद्धा भस्म करायची ताकद त्यांच्या हातात आहे. आज तुम्ही इथला भक्ती मार्ग केला तर 3 गोष्टी होणार आहेत. एक, तुमचं कुटुंब सुधारला जाणार आहे, व्यसनात तुम्ही मुक्त होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही दत्त महाराजांच्या सेवेला लागणार आहे, म्हणजे त्यांची प्रभू कृपा तुमच्यावर राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा प्रवास नुसता एवढाच नाही, शरीर आहे तोपर्यंत नाही, शरीर संपल्यानंतर जो आत्म्याचा प्रवास आहे त्याला चांगल्या गतीला सुद्धा पाठवायचं कार्य आज महाराज करणार. म्हणजे एका दगडात किती पक्षी मारणार आहे आपण, जरा लक्ष घ्या, लक्ष केंद्रित करा, आणि इथून पुढे जे काही अशुद्ध गोष्टी आहेत किंवा अपवित्र गोष्टी आहेत त्या थांबवा, आणि इथून पुढे विवेक बुद्धीनं सेवा करा. अवधूत. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेलेला असते, तिथं काय सांगितलं असतंय, एखाद्याला कोणाला सांगितलेलं असतंय तुम्हाला वास्तुदोष आहे, कोणाला सांगितलेलं असतंय तुमच्या मागे करणीचा त्रास आहे, आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळं सांगितलेलं असतंय. पण आपण काय करतो, मग तीच डोक्यात घेऊन बसतो, देवरायला बाजूलाच, माझ्या मागे करणे, माझ्या मागे करणे. मग आता तुम्ही ज्याचं स्मरण करशील तीच तुमच्या जवळ येणार आहेत गोष्टी, पण आपण कधी त्याला विचारत नाही की नेमकं ही काय बाबा, आपल्या चुका आहेत, आपण जे बोलतो त्या विश्वास ठेवतो. आता जरी त्या गोष्टी असल्या नसल्या, जर तुम्ही महाराजांना शरण गेला, जर देव तुमच्या घरात आल्यानंतर त्या गोष्टी तिथं राहणार आहेत का? दत्त महाराज ज्या ठिकाणी जातील तिथं ब्रह्मराक्षसाला सुद्धा तिथं राहू शकत नाही, त्याला सुद्धा जावं लागते, त्याला सुद्धा भस्म करायची ताकद त्यांच्या हातात आहे. आज तुम्ही इथला भक्ती मार्ग केला तर 3 गोष्टी होणार आहेत. एक, तुमचं कुटुंब सुधारला जाणार आहे, व्यसनात तुम्ही मुक्त होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही दत्त महाराजांच्या सेवेला लागणार आहे, म्हणजे त्यांची प्रभू कृपा तुमच्यावर राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा प्रवास नुसता एवढाच नाही, शरीर आहे तोपर्यंत नाही, शरीर संपल्यानंतर जो आत्म्याचा प्रवास आहे त्याला चांगल्या गतीला सुद्धा पाठवायचं कार्य आज महाराज करणार. म्हणजे एका दगडात किती पक्षी मारणार आहे आपण, जरा लक्ष घ्या, लक्ष केंद्रित करा, आणि इथून पुढे जे काही अशुद्ध गोष्टी आहेत किंवा अपवित्र गोष्टी आहेत त्या थांबवा, आणि इथून पुढे विवेक बुद्धीनं सेवा करा. अवधूत.